नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील आपण बघा हा नवीन टॉपिक स्टार्ट ऑलरेडी केला आहे. त्याच्यावरचे 2 लेक्चर्स आलेले आहेत. आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. बघा, सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण इयत्ता 8वी ते 12वी शालेय आपण स्टार्ट करूया. बघा बरं, सोर्स म्हणून आपण वापरत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे. बघा, USB म्हणजे काय तर युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजे USB. कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते तर तेजस. यावर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय तर रेमल. यावरून तुम्हाला काय कळतं की जे काही चक्रीवादळ आहेत ह्या वर्षी आलेले किंवा मागच्या वर्षी येऊन गेलेले, जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हाचे रिसेंटमधले सगळे चक्रीवादळं तुम्ही करायचे. ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी निगडित आहे तर रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण. हे चालक भरती प्रश्नसंच जेव्हा आपण घेतलेले त्याच्यात हा प्रश्न येऊन गेलेला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय तर ट्विटर. दूरदर्शन किसान DD किसान चॅनलने मे 2024 पासून कोणत्या नावाने 2 AI अँकर सादर केले आहेत तर बघा, क्रिश व भूमी. बघा किती रिसेंटची न्यूज आहे. मे 2024 पासून कोणत्या नावाने 2 AI अँकर सादर केले आहेत क्रिश व भूमी. पुढे बघा, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता व्हेनेझुएला. ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो तर मॅथमॅटिक्ससाठी, गणितासाठी. आम्लवृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले असतात तर सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला H2SO4 आणि नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला HNO3. भारतीय प्रमाण वेळ रेषा IST कोणत्या राज्यातून जाते म्हणजे काय इंडियन स्टँडर्ड टाईम. कोणत्या राज्यातून जातं तर बघा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. हे 5 राज्यांनी लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. पुढे बघा, वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद अर्थ समिट 1992 साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर रिओ दी जेनेरो, ब्राझील येथे. ठीक आहे. पुढे बघा, VoIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल असं त्याचं फुल फॉर्म आहे. कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर रात आंधळेपणा. ठीक आहे. पुढे बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते बॅरोमीटर. डॅश डॅश हे आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कोणतेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. कोणतं पांढऱ्या पेशी. कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर वस्तूचे वय निश्चित करण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे. पुढे बघा, औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी डॅश डॅश काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात तर बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. कुठे औषध निर्मिती क्षेत्रात. डॅश डॅश या कम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो. मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. त्याला काय म्हणतात ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. पुढे बघा, निकटदृष्टिदोष निराकरणासाठी डॅश डॅश वापरतात आंतरगोल भिंग म्हणजे कॉन्केव्ह लेन्स. त्याला निकटदृष्टिदोषाला काय म्हणतात मायोपिया. त्याला आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो. कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही तर लाल व हिरवा. फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते तर व्हिटॅमिन A. बघा, व्हिटॅमिन A, D, E, K हे काय आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. आणि B आणि C हे काय आहे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकांशी संबंधित आहे तर अल्बर्ट आइन्स्टाईन. न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात तर जो पहिला आहे त्याला. न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात तर पहिल्या नियमाला. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली तर पोखरण या ठिकाणी. पुढे बघा,
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर आयर्न, लोहाची. रक्तदाब, ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर. ठीक आहे. स्कर्वी हा विकार ऑब्लिक रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. पुढे बघा. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर सोनार तंत्रज्ञान. सोनारचा फुल फॉर्म काय? सोनार टेक्नॉलॉजी. साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. ठीक आहे. पुढे बघा. डॅश डॅश या विकारात ऑब्लिक रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. तर डायबिटीजमध्ये, मधुमेहामध्ये. कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? तर ग्रॅफाईट. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ कोणती संयुगे आहेत? असेंद्रिय संयुगे आहेत. समस्थानिकामध्ये डॅश डॅश असते. काय असते? तर प्रोटॉनची संख्या समान आणि न्यूट्रॉनची संख्या भिन्न. प्रोटॉनची संख्या समान असते, पण न्यूट्रॉन्स जे असतात त्यांची संख्या भिन्न असते. बघा, समस्थानिके त्यांना काय इंग्लिशमध्ये आयसोटोप्स म्हणतात. तर हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहे. बघा कोणते? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर त्याच्यात प्रोटॉन बघा, प्रोटियममध्ये 1 प्रोटॉन असतो, ड्यूटेरियममध्ये 1च प्रोटॉन असतो आणि ट्रिटियममध्ये पण 1च प्रोटॉन असतो. ठीक आहे. तिघांमध्ये 1च प्रोटॉन असतो. म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या समान पण न्यूट्रॉन्सची संख्या भिन्न. मग प्रोटियममध्ये 0 न्यूट्रॉन असतो, ड्यूटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन असतो आणि ट्रिटियममध्ये 2 न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. हे नीट, आता इथे मला जागा नव्हती म्हणून मी असं लिहिलं आहे, पण नीट समजून घ्या. समस्थानिक म्हणजे काय? आयसोटोप्स म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या असते समान आणि न्यूट्रॉनची संख्या असते भिन्न. ठीक आहे. अणू माहिती आहे ना? अणूमध्ये काय असतं? प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात. आणि बाहेरच्या कक्षेमध्ये काय? इलेक्ट्रॉन फिरत असतो. ठीक आहे. आणि आयसोटोप म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे? जिथे प्रोटॉनची संख्या असते समान, न्यूट्रॉनची संख्या असते भिन्न. तर बघा, अजून एक उदाहरण देते. कार्बन. कार्बनचे आयसोटोप्स बघा. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. इथे 6 सगळ्यांमध्ये 6 काय आहे? हा प्रोटॉन आहे. आणि न्यूट्रॉनची संख्या बघा सगळ्यांमध्ये भिन्न आहे. कार्बन 12मध्ये न्यूट्रॉन आहे 6, कार्बन 13मध्ये न्यूट्रॉन आहे 7 आणि कार्बन 14मध्ये न्यूट्रॉन आहे 8. हे एवढं इन डिटेल लक्षात सध्या तुम्ही नका ठेवू, म्हणजे तसं महत्त्वाचं आहे, पण ती एक मोठी कन्सेप्ट आहे जी मला नीट वेगळं घेऊन तुम्हाला शिकवावी लागेल. पण सध्या आयसोटोप्स म्हणजे काय लक्षात ठेवणार? प्रोटॉनची संख्या समान, न्यूट्रॉनची संख्या भिन्न. ठीक आहे. पुढे बघा. जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर रेबीजचे. जे दोलन तरंग प्रसाराच्या दिशेने लंबवत असतात त्यास डॅश डॅश म्हणतात अवतरंग. त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्स वेव्स. आणि अनुतरंगाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे. तर आपण एक थोडक्यात दोघांचं डेफिनेशन बघून घेऊया. बघा, आधी बघूया अनुतरंग. अनुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे माध्यमातील कणांची हालचाल तरंग ज्या दिशेने जाते त्याच दिशेने किंवा दिशेच्या समांतर होते. उदाहरणार्थ ध्वनीच्या लहरी अनुतरंगाचे उत्तम उदाहरण आहेत. ध्वनीच्या लहरी. कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि माध्यमातील कण तरंग ज्या दिशेने जातात त्याच दिशेने कंपन करतात. अनुतरंगाची अधिक माहिती. माध्यमातील कणांची हालचाल. अनुतरंगामध्ये माध्यमातील कण जसे की हवेचे रेणू तरंग ज्या दिशेने जातात त्याच दिशेने पुढे मागे कंपन करतात. उदाहरणार्थ ध्वनीच्या लहरी अनुतरंगांचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या घशातील हवा कंप पावते आणि ती हवा पुढे मागे होऊन ध्वनीची लाट तयार होते जी आपल्या कानांपर्यंत पोहोचते. आता बघूया आपण अवतरंग. अवतरंग बघा म्हणजे काय? ट्रान्सव्हर्स वेव्ह यांच्यापेक्षा वेगळे आहे. अवतरंगामध्ये माध्यमातील कण तरंगाच्या दिशेशी काटकोनात परपेंडिक्युलर कंपन करतात, तर अनुतरंगामध्ये ते समांतर कंपन करतात.
उदाहरणं बघा, ध्वनी, स्प्रिंगमधील लाट किंवा स्प्रिंग वेव्ह इत्यादी अणुतरंगाची बरं, आता इथे त्यांनी काय पुन्हा म्हटलं, अणुतरंग. हे सध्या हे उदाहरण लक्षात नका ठेवू, सध्या डेफिनेशन बघा, हे नका लक्षात ठेवू. उदाहरणामध्ये त्यांनी काय म्हटलंय, सध्या इतकंच लक्षात ठेवा की अणुतरंग आणि अवतरंग. अणुतरंगाला इंग्लिशमध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतात, अवतरंगाला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. ठीक आहे, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय, तर असं लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर किंवा काटकोनात, तरंगाच्या दिशेशी काटकोनात असा शब्द जिथे येईल त्याला काय करायचं, त्याला अवतरंग टिक करायचं, त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि समांतर तर असा शब्द जर कुठे आला तर त्याला टिक करायचं अणुतरंग किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, पुन्हा सांगते, अणुतरंग, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, माध्यमातील कणांची हालचाल, तरंग ज्या दिशेने जाते त्याच दिशेने किंवा दिशेच्या समांतर म्हटलं तर अणुतरंग. आणि काटकोन म्हटलं तर काय म्हणाल, अवतरंग, जे याच्यात दिलेले आहेत बघा. अवतरंग इथे काय म्हटलंय, लंबवत. अवतरंग ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. 1 मिलीव्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ वोल्ट. 1 मिलीव्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ वोल्ट. आणि मी माझ्याकडे पुस्तक नाही आहे सायन्सचं एकही, पण तरी मी सर्च करते व्यवस्थित आणि तुम्हाला दोन्ही याचे उदाहरणं सांगते की अणुतरंगाचं उदाहरण काय आणि अवतरंगाचं उदाहरण काय. ठीक आहे, सध्या फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, मी त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगते नंतर. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ, तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता, तर संधिवात प्राणी संघ म्हणजे काय, ऑर्थ्रोपोडा. आवळा या फळामध्ये 1-2 मिनिट फक्त, चला. आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे आम्ल किंवा ॲसिड कोणते, तर ॲस्कॉर्बिक ॲसिड. रातआंधळेपणा म्हणजे काय, नाईट ब्लाइंडनेस, हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो, तर जीवनसत्व अ. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात, ऑन्कोलॉजिस्ट. स्पेलिंग बघा, ONCOLOGIST. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे, तर कोणतं, कॅल्शियम कार्बाईडवर. ठीक आहे, कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो, तर लिथियम. ठीक आहे, तुम्ही जेव्हा व्हाईट गोल्ड वेगवेगळ्या पद्धतीने सर्च कराल तेव्हा 3 टाईपने तुम्हाला माहिती मिळते. आता बघा, प्लॅटिनमला सुद्धा व्हाईट गोल्ड म्हटलं जातं, त्यानंतर लिथियमला व्हाईट गोल्ड का म्हटलं जातं त्याच्या मागे एक वेगळं कारण आहे, आणि प्रॉपर व्हाईट गोल्ड म्हणजे काय ते एक वेगळं आहे. मी तुम्हाला तिन्ही गोष्टी दाखवते बघा. प्लॅटिनम इज ऑफन रेफर्ड to as white gold because of its naturally white color and its use as a precious metal in jewelry, while white gold itself is an alloy. प्लॅटिनमला का म्हटलं जातं ते तुम्हाला कळालं. प्लॅटिनम इज ऑफन रेफर्ड ॲज अ व्हाईट गोल्ड, त्याला असं म्हटलं जातं व्हाईट गोल्ड. का म्हटलं जातं, कारण ते नॅचरली व्हाईट कलरमध्ये असतं, बिकॉज ऑफ इट्स नॅचरली व्हाईट कलर अँड इट्स यूज ॲज अ प्रेशियस मेटल इन ज्वेलरी. ज्वेलरीमध्ये मौल्यवान धातू म्हणून त्याचा उपयोग केला जातो. व्हाईल, तर दुसऱ्या बाजूला व्हाईट गोल्ड इटसेल्फ इज अन अलॉय. व्हाईट गोल्ड स्वतः एक काय आहे, एक संमिश्र आहे. अलॉय टिपिकली कंटेनिंग, मग संमिश्र आहे, मग काय काय कंटेन करतं, काय काय आहे त्याच्यात, कंटेनिंग गोल्ड, निकेल अँड झिंक. ठीक आहे, इट वॉज डेव्हलप टू मिमिक द लुक ऑफ प्लॅटिनम. एवढं कळलं तुम्हाला, दोन्ही सांगितलं. आता आपण याला का म्हणतात, लिथियमला का म्हणतात ते बघूया. लिथियम इज ऑफन कॉल्ड व्हाईट गोल्ड बिकॉज ऑफ इट्स क्रुशियल रोल इन द ग्लोबल ट्रान्झिशन टू रिन्युएबल एनर्जी, पर्टिक्युलरली in batteries for electric vehicle and energy storage. Its high demand and increasing importance in the energy sector have led to this nickname. Similar to have oil is sometimes referred to as black gold. बघा, कोणी
राज्यसेवेचे प्रिपेअर करणारे विद्यार्थी हे ऐकत असतील तर त्यांच्यासाठी बघा, आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्याच्यातही आपल्याला सायन्स अँड टेक सब्जेक्ट आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगते की आपला पेपर पहिल्यांदा आहे, मग तो सोपा असू शकतो. ठीक आहे, मग तो सोपा असू शकतो. तर आपल्याला 2-2 मार्काला सुद्धा, म्हणजे समजा एखादा, आता आपल्याला हे नाही माहिती पेपर पॅटर्न कसा असेल, पण समजा 10 मार्काचा किंवा 8 मार्काचा प्रश्न असेल ना, त्याच्यात अशी प्रकार असतात की 5 मार्काचे प्रश्न असतील, 10 मार्काचा एक प्रश्न असेल, त्याच्यामध्ये सब प्रश्न दिलेले असतील, उपप्रश्न 2-2 मार्काचे. मग लिथियमला व्हाईट गोल्ड का म्हटलं जातं असंही विचारू शकतात, किंवा कंपॅरिझनमध्ये ह्या तिन्ही गोष्टी विचारू शकतात. त्यामुळे मी म्हणते की ह्या पद्धतीने काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. कारण आमचे फूड सेफ्टी ऑफिसरला पण 16 मार्काचा समजा प्रश्न असेल, आता 16 मार्काचा तर खूप मोठा डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागायचा, पण जे काही बाकी 8 मार्काचे प्रश्न होते त्याच्यातही ते 2-2च्या ग्रुपने करून द्यायचे आणि 4 प्रश्न विचारायचे. तर असा पण पॅटर्न असू शकतो. ठीक आहे, आणि पुढे बघा, व्हाईट गोल्ड इज अ गोल्ड alloy meaning it's a mixture of pure gold and other white metals like nickel, palladium or silver. These additions give it a silvery white appearance, making it a popular alternative to platinum in jewelry. हे ठीक आहे बाकीचं. एवढं कळलं तुम्हाला. मला मेन काय सांगायचं होतं, पुढे बघा. डॅश डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे, तर निकोटीन. सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? प्रुसिक ॲसिड. पुढे बघा, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी म्हणतात? तर व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशींना. मानवी शरीरात कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑक्सिजन. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर लिव्हरला, यकृतास. मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? 1. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? चार्ल्स डार्विन. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे, हरित शैवाल. कोणता आजार संसर्गजन्य आहे? गोवर. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे? चेतासंस्थेचा अभ्यास. न्यूरोलॉजी, चेतासंस्थेचा अभ्यास. ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. विद्युत जनित्र म्हणजे ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? तर तांबे आणि जस्त. तर पितळ म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ब्रास म्हणतात. आणि कशाचं बनलं आहे? कॉपर आणि झिंकचं. पुढे बघा, डार्विन याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव डॅश डॅश असे आहे, तर ओरिजिन ऑफ स्पीसीज. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.